स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहा आणि माझे व्हिडिओ पण बघत राहा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. तर 2 दिवस काही व्हिडिओ केले नाहीत कारण की तब्येत बरी नव्हती. मला फक्त उलट्या होत होत्या, म्हणजे उलट्या होत नव्हत्या, फक्त उलट्या झाल्यासारखं होतं. माझी तब्येत बरी झाली आता. आधी आरोची तब्येत खराब झाली, आता आरो बरा झालेला आहे. नंतर माझी तब्येत खराब झाली, आता आरोचे पप्पा आजारी आहेत. एकदा दवाखाना पाठीमागं लागला की सुरूच असतं काय ना काही तर दवाखान्याचं. एकदा दुखणे आले की एक झालं की एक. मी एक दिवस आजारी पडले, मी काही दवाखान्यात नव्हते गेले. आरोला दवाखान्यात नेऊन आणलं, मला बरं वाटलं लगेच. ह्यांना असं असतं की हे पटकन आजारी पडत नाहीत आणि पडले तरीसुद्धा हे दवाखान्यातच जात नाहीत, नको म्हणतात. नाही तर मेडिकलमधले कधी गोळ्या आणून खायची आणि झोपायचं, असं यांचं असं. त्यांनी अजून काही खाल्लेलं वगैरे पण नाही, झोपलेत. आरोग्य चाललं आहे मोबाईल बघायचं, हे झोपलेत. बोला काय? सगळं खाल्लं? सगळं फिनिश केलं? एवढी थंडी नाही आहे आज, चांगलं ऊन पडलेलं आहे, त्यामुळे थंडी कमी झाली. एवढ्या थंडीसुद्धा त्यांना म्हणजे एवढं ऊन लागते जसं ह्यांना गार लागते म्हणून हे अंगावर घेऊन झोपलेले आहेत अक्षरशः. आम्हाला मनी प्लांट आहे, तो काही एवढा व्यवस्थित येत नाही. पहिला आला होता पण आम्ही गावाला गेलो तेव्हा, म्हणजे पहिला खूप छान आला होता. गावाला गेलो तर तो सगळा सुकून गेला कारण की 8-10 दिवस पाणीच नव्हतं घातलं झाडांना, मग ते सगळे सुकले होते. आता जरा छान आलाय, मी त्याला काठी लावली काल, मस्त आलं. घरातलं पण एक छान आलंय खूप. काय खेळतोय रे? आज चल, आज चल. बघा सगळ्यांनी, बघा सगळे स्पायडरमॅन. आरोच्या समोर मी व्हिडिओ बनवते त्यामुळे ते बघून आरो पण तयार शिकलेलं नाही बोलायचं. तो पण मोबाईल व्हिडिओ चालू करत नाही, फक्त मोबाईल समोर ठेवतो. हे बघा, हे आहे, हे बघा मी हे करतोय, असं सुरू असतं त्याचं सुद्धा सारखं सारखं. जे शिकायचं ते सांगितलं शिकत नाही आणि हे त्याच्या डोक्यात पटकन बसते. ह्याला आता इकडं खेळणे आणायचे आहेत सगळे. आता सगळा पसरा आणायला आणि हॉलमध्ये ओतल. माझं भरायचं काम असतं आणि ह्याचं ओतायचं काम असतं. आणि त्यातलं एखादीच वस्तू घेतो पण सगळं ओततो. तर बघा इकडं आता आणलं आमचं खेळायचं. ते कधी पण भरून ठेवलं की परत खाली तो दिवाणाच खेळतो, पण आतले झोपले त्यामुळे तो इकडे सगळे खेळणे वतले तारवणी. आता त्याला खेळायचं, तो दिवाणावरच खेळतो पण ही तर झोपलेले आहेत त्यामुळे तो आज खाली खेळतोय. तो जर खाली खेळला तो सगळ्या घरात पसारा करतो, बेडरूममध्ये काय नेऊन टाकतो, बाल्कनीत काय नेऊन टाकतो. तो ते दिवाणावर बसलाच मला परवडतो. दिवाणावर असला ना त्याचं तो वर आपलं शांत खेळतोस. का तू खाली वतलंय सगळं तुझं? काय पप्पा वरती बसले का झोपलेत? तर आरवला नाहीच आहे आता गार्डनमध्ये खेळायला पलीकडच्या, कारण की इथं आरवला असं जवळ खेळण्यासाठी काहीच नाही आहे इथं. तर आरवला घेऊन आलेले आहे गार्डनमध्ये पाठीमागच्या, कारण की परत 4 वाजता इथली सोसायटीतली मुलं खेळायला येतात आणि आरव काय त्यांच्याकडेच फक्त बघत बसतो, खेळत तर नाही अजिबात. त्यामुळे त्याला पटकन कपडे चेंज केले आणि इकडे घेऊन आले. हे सोसायटीतले काका ओळखीचे आहेत त्यामुळं मग ते जाऊन देतात खेळायला. नंतर दुसऱ्या कोणाला एंट्री नाही आहे म्हणजे आतमध्ये यायला, फक्त ओळखीचं कोण असेल तरच ते पाठवतात आतमध्ये. छोटंसं असं गार्डन आहे पण मुलांचा असतो नाद. तो सारखाच म्हणते मला कुठेतरी घेऊन चल, मी कुठेतरी घेऊन चल. कुठे नाही म्हणलं की त्याला माहिती आहे पाठीमागच्या गार्डनमध्ये नेते, त्यामुळं मग तो इकडंच येण्याचा हट्ट करतो.
घेऊन आले त्याला इकडं. तो आता थोडा वेळ खेळेल. संध्याकाळी आणलं की इथली मुलं असतात आणि हा नुसता बघत बसतो त्यांच्याकडे आणि खेळत पण नाही, तर लाजतो त्यांच्यापुढे खेळायला. त्यामुळे मग इथं एवढंच आहे खेळायला. आपण तो बघा किती खुश झाला एवढ्यातच. काय जास्त खेळत नाही, काय नाही. घसरगुंडीवर तर तो खूप घाबरतो, कारण की इथली घसरगुंडी खूपच अशी स्ट्रेट आहे आणि त्याला भीती वाटते त्याच्या बसायला. पण तरी पण इथं त्याला 2 मिनटं तरी आणलं तरी तो खुश होतो. आणि आरवला एकट्याला जर घेऊन जायचं म्हटलं, कारण अख्खा दिवस मी रिकामीच असते, काम आवरल्यानंतर काही नसतं घरात. त्याला कुठे घेऊन जायचं म्हटलं मी एकटीने, तर इथं उंडरीमध्ये जवळ कुठेच असं गार्डन वगैरे नाही आहे. जायचं म्हटलं तर इकडे कोंडव्यामध्ये जावं लागतं डायरेक्ट. मग कोंडव्यात गार्डन आहे, ते पण संध्याकाळी 4 वाजताच ओपन होतात. आणि मग मला एकटीला तिकडे काही जाता येत नाही, कारण मी शक्यतो एकटी घराच्या बाहेर पडतच नाही, कुठे जातच नाही. आरवचे पप्पा असल्यासोबत तर तेच आम्हाला दोघांना घेऊन जातात मग. आणि मग ते घरी असले 4-5 दिवस एकदा ते सुट्टी घेतात. ते घरी असले की मग आम्हाला बाहेर घेऊन गेले की मग त्यांचा तो पण दिवस कामातच जातो. मग त्यांना आराम करायला कधी मिळणार. त्यामुळे आज सकाळी पण ठरलं होतं, मग डीमार्टला जायचं होतं, कारण सामान पण आणायचे आणि डीमार्टमध्ये सुद्धा खेळायला आहे आरवला. तो तिथे खेळतो. अर्ध्या तासाला 70 रुपये दिलेत की तो निवांत खेळतो. माझं सगळं सामान भरून होईपर्यंत आरव इथे खेळतो आतमध्ये सोडलं की. पण अचानक ह्यांना बरं वाटत नव्हतं. मग म्हणलं हे नको आजच्या दिवस जायला, त्यामुळे नाही गेलो. मग नाहीतर ह्यांना कुठे चला म्हणलं की हे लगेच घेऊन जातात. पण आज म्हणलं ठीक आहे, कॅन्सल करा, बरं वाटत नाही तर नंतर जाऊ. मग आरवला इथं घेऊन आले मी. आणि लहान मुलांचं काय असतं तेवढंच, थोडा वेळ जरी नेलं तरी आरव लगेच फ्रेश होतो, खुश होतो तो लगेच. आता तो एकटा आहे म्हणून खेळतोय. त्याला खूप भीती वाटते, पण तो तरी पण वरती जाऊन बसलाय. खाली काही लवकर येत नाही, त्याला पकडावं लागतं. बघा किती घाबरते तो, पण काही खाली येत नाही. नाही पडत, बस. कसा पडशील, बस. आता खेळ. कशी काय तुला भीती वाटते? तर तारच झालेला आहे खेळून. आम्ही चाललो आहे आता घरी. तर चला बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.